नमस्कार मंडळी, नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना। तर आज नवरात्री आहे, नवरात्रीचा पहिला दिवस आहे आज आणि आज घट बसायचे असतात। तर घट बसवणं म्हणजे इतकं काही अवघड नसतं, सोपंच असतं सगळ्या पद्धती। तर इथं एक वाडगं घेतलेलं आहे मातीचं। तर या ठिकाणी ताट बी घेऊ शकतो आपण, घरातलं वापरायचं ताट असतं किंवा नवीन ताट किंवा असं टोपलं बी घेऊ शकतो, प्लॅस्टिकचंही टोपलं घेऊ शकतो, लाकडी पण टोपलं घेऊ शकतो। पण यावेळेस आहे ना मातीचं वाडगं आणलं आम्ही आणि त्याच्यामध्ये आहे ना अर्धं वाडगं भरून काळी चिकणी माती टाकून घेतली। तर सगळं बाजारातच आयतच मिळतं, माती पण मिळते, सात धान्य पण मिळतं। तर खाली एकदम साधी माती चिकणी टाकून घेतली अर्धं वाडगं भरून। पहिले वाडगं धुवून घेतलं जरासं आणि हा पण तांब्याचा मातीचा तांब्या आहे, तर ह्याला थोडंसं धुवून घेतलं पाण्याने। आणि हा जो नाडा आहे ना, तर हा नाडासुद्धा बाजारात आयताच मिळतो। तर त्याला 2 येडे टाकून घेतले नाड्याचे आणि वरनं 5 बोटं कुंकाचे आणि 5 बोटं हळदीचे असे लावले। त्याच्यावरती बोटं उठल्या जात नाही म्हणून थोडंसं कसं हळदी कुंकू टाकून बोटं वडले आणि मध्यभागी हे केलं। तर माती जशी बाजारातनं आणली ना तशीच टाकली, त्याच्यात काही पाणी बिणी अजून लावलेलं नाही, ओलं केलेलं नाही आहे त्याला। तर अर्ध्या मातीमध्ये आहे ना 7 धान्य मिक्स करून घेतले। हे 7 धान्य बाजारात आयतेच मिळतात एकत्र, तर ते अगोदरच मिक्स करून ठेवले होते अर्ध्या मातीत। पण एकदम खाली जी माती असते ना वाडग्यात त्याच्यात नाही टाकायचे, नाहीतर काय होतं सडलेला वास येतो, मग ते लवकर धान्य पण उगत नाही। तर अगोदर 7 धान्य मिक्स करून घेतलं होतं अर्ध्या मातीत। नंतर घरातलं पण थोडं धान्य घ्यायचं, जे पण काही धान्य असलं घरात ते थोडं थोडं मिक्स करून घ्यायचं। तर थोडेसे गहू घेतले, थोडी चवळी घेतली आणि थोडेसे हिरवे मूग घेतले आणि ती माती मिक्स करून घेतली। तर वाडग्यामध्ये आपण तो तांब्या जो आहे ना मातीचा तो मध्यभागी असा रोवून घेतला। पण काय झालं, थोडीशी माती जास्त झाली, ती धान्याची माती तितकी बसणार नाही त्याच्यामध्ये, म्हणून मग थोडीशी वाडग्यातली माती कमी करून घेतली। थोडासा तांब्या हल्ला त्याला परत बरोबर सेंटरमध्ये घेऊन त्याला पक्कं असं बसून दिलं मातीमध्ये आणि वरतून जे धान्य आपण मिक्स केलेली माती होती ती त्याच्यात टाकून दिली थोडी थोडी करून। असं पूर्ण वाडगं आपण मातीने भरून घेतलं धान्य मिक्स केलेलं। तर आपलं घट बसवण्यासाठी टोपलं पण आता तयार झालेलं आहे आणि ह्याच्यात नागिनीचे 5 पानं टाकायचे। तर हे 5 पानं आहे ना रोज टाकावा लागतात। तर पहिल्या दिवशी 5, दुसऱ्या दिवशी 5 आणि तांब्याभर पाणी असं रोज टाकावा लागतं 9 दिवस आणि रोजची 1 माळ टाकावा लागते घटाला। तर 5 पानं मी टाकून घेतले, देठ आतल्या बाजूनी केलेले तांब्याच्या आणि असे मांडून घेतले। तर आपलं घटाचं हे वाडगं तयार झालेलं आहे। तर आता हे ना फुलांची माळ करून घेतली मी। तर ही माळ दुसऱ्या दिवशी टाकायची, फुलं होते म्हणून मी माळ करून घेतली। आणि पहिल्या दिवशी नागिनीच्या पानांची माळ असती, तर 5 पण घेऊ शकतो, 7 पण घेऊ शकतो, 9 पण घेऊ शकतो, म्हणजे 5 पासून किती पण घेऊ शकतो। तर 2 माळी तयार करून ठेवल्या आणि हे कच्चे फळं आहे, एक मोसंबी आहे, एक कवठ आहे, डाळिंब आहे आणि पेरू आहे, चिंच आहे। तर जे कच्चे फळं असतात ना ते पण असे बाजारात विकायला येतात। तर ते 5 फळं लावून घेतले। 1 फळ जास्तच झालं होतं आवळ्याचं, पण ते काही घेतलं नाही, ते बाजूलाच ठेवून दिलं। तर असं जो नाडा भेटतो ना बाजारात, तर त्या नाड्याने असे बांधून घेतले फळं घटाला बांधण्यासाठी। तर इथं एक देवाऱ्याच्या वरती रॉड लावून घेतलेला आहे, त्याला पाठीमागनं बांधून घेतलेलं आहे। आणि ही जी ताटली आहे ना ही घटाची ताटली आहे। तर ताटल्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या बऱ्याच भेटतात, पहिल्या काळात चौकोनी होत्या, पण ही गोल ताटली आम्ही पुण्यावरून आणलेली आहे। तर त्याला खालच्या बाजूनी हुकं पण आहे आपल्याला फळं ते अडकवायला, नंतर 7व्या माळीला फुलोरा करायला। तर बरोबर घटाच्या वरती घट मी चौरंगावर देवापुढं ठेवून मांडला आणि त्या चौरंगावरती घट ठेवला। एकचा रोकडा किंवा 2चा रोकडा कोणता बी एखादा शिक्का त्याच्यात टाकायचा, तांब्या भरून पाणी टाकायचं, जितकं घटामध्ये पाणी बसेल तितकं टाकायचं। रोज आपल्याला पाणी पण टाकावं लागतं, पानं पण टाकावं लागतात। तर पाणी टाकून शिक्का टाकून मी एकदा हळदी कुंकू लावून पूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर जे 5 फळं होते ना ते 5 फळं असे बांधून घेतले। आणि ही जी 5 पानांची माळ केलेली आहे ना, तर ही माळ अशी वरती त्याला पण नाडा बांधलेला आहे,
त्या नाड्यामध्ये पानं बांधून घेतलेले असे 5 आणि वरती त्याला हुकाला बांधून ती माळ अशी घटामध्ये सोडली आणि हे फळं असे एक एक करून त्याला नाडा बांधलेला आहे वरनं, फक्त अडकवलं, त्याला अडकवण्यासारखा नाडा बांधलेला आहे आपण त्याला अगोदरच. आणि ही जी पानांची माळ आहे ना वरती बांधून अशी घटामध्ये सोडून द्यावा लागती. तर जे पहिले आपण घटामध्ये 5 पानं सोडलेले आहेत ना त्या तांब्यामध्ये, तर तसे रोज 5 पानं त्याच्यात सोडावा लागतात. पानांची माळ नाही बांधायची, पहिल्याच दिवशी बांधली आणि 9 दिवस 9 माळी टाकावा लागतात. तर आता घट पूर्ण आपले तयार झाले, फुलांनी पण सजवलं, तर समई पण लावायची आणि पंचआरती पण लावायची. रोजची एक माळ कोणची पण घालू शकतो आपण. आता उद्या फुलाची माळ, नंतर बदामाची माळ, नंतर लवंगाची माळ, अशा 9 दिवस 9 माळी टाकायच्या. तर कोळसे पण मी गॅसवरती पेटून घेतले होते ऊद दीप लावण्यासाठी. तर आपली घटाची पण पूजा झाली, घट पण बसवून झाले, आरती पण झाली. खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा.